आपल्या बरोबर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे काही नेते आहेत आणि मेंबर्स पण आहेत. 3-4 दिवसापूर्वी स्टेटमेंट करण्यात आलं आणि त्या विरोधामध्ये आज निषेध या ठिकाणी होतोय. आपण आज निषेध करताय. ऍक्च्युली ही घटना होऊन 3 दिवस झाले. बरोबर आहे, पण आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे हे आंदोलन आम्ही 2 दिवसापूर्वीच या ठिकाणी निश्चित केलेलं होतं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रथमतः मी त्या हर्षवर्धन सपकाळांचा जाहीर निषेध या ठिकाणी व्यक्त करतो. बरोबरच या महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासायचं काम या हर्षवर्धन सपकाळांच्या माध्यमातून झालेलं आहे. राजकीय मतभेद हे आपल्या ठिकाणी असतात, परंतु सभ्यता, संस्कृती आणि महिलांचा सन्मान करणं ही आपली संस्कृती आहे आणि या संस्कृतीचा अवमान जर कोणी करत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून आम्ही कुणीच या ठिकाणी शांत बसणार नाहीत. जर त्यांना असं लक्षात येत नसेल तर यानंतर यापेक्षाही तीव्र आंदोलन या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी उभं करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. आपण मुळूक साहेबांना ऐकतोय. मुळूक साहेब म्हणतात की राजकीय मतभेद याच प्रश्नाला उपप्रश्न माझ्या डोक्यात एक येतोय. मग काल एक वेगळं आंदोलन झालं आणि आज एक वेगळं आंदोलन होतं, याच्याबद्दल नेमकं काय? निश्चित जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमार्फत जर रोज जरी आंदोलन होत असतील तरी ते कमी नाही, तर आम्हाला त्याच्यावर कुणी काल केला असेल किंवा उद्या जरी कुणी करणार असेल तरी आम्ही त्याचा सन्मानच करू. आपल्या बरोबर अमर नाईकवाडे आहेत, आपण त्यांना पण बोलू. नाना, नेमकं या प्रकरणाबद्दल आपल्याला पुढे काय म्हणायचंय? आजचं आंदोलन पुढची विवराच्या काय असू शकते? नाही, आंदोलन म्हणजे महिलांच्या सन्मानाच्या बाबतीमध्ये कुठेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तडजोडीच्या भूमिकेमध्ये कधी नव्हताही आणि राहणारही नाही आणि भविष्यातही नाही. कारण ही शिकवण मान्य अजितदादांची आहे. अजितदादांनी जे आम्हाला मार्गदर्शन करून गेलेले त्यांनी जी पाऊलवाट दाखवलेली आणि त्यांच्याच विचारावर चालण्याचं काम आम्ही त्यांचे कार्यकर्ते म्हणून इथून पुढेही करणार आहोत. आणि सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की राजकारण कोणत्या दिशेनं चाललंय, विषय काय सुरू आहेत आणि तुम्ही कोणत्या विषयावर टीका टिप्पणी करतायत. म्हणजे आपण जर पाहिलं तर प्रदेशाध्यक्ष सारखा व्यक्ती जर अशा इतक्या खालच्या स्तरावर जाऊन जर टीका टिप्पण्या करत असेल तर विरोधी पक्ष म्हणून यांच्याकडे विशेष शिल्लक राहिलेला नाहीत असा अर्थ होतो याचा. नेमकं आजची ही आपली मुवमेंट आणि याच्यानंतर पुढं आणखीन काय आहे डोक्यामध्ये? महाराष्ट्रामध्ये जर महिलांचा अपमान होत असेल तर ही संस्कृती का काँग्रेसची? यानंतर याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही या ठिकाणी उभं करू आणि जो काही महिलांचा या ठिकाणी अवमान झालेला आहे त्याचा या ठिकाणी आम्ही सर्वांच्या वतीने जाहीर निषेध करू. बारू भाई, बीच में जो स्टेटमेंट हुआ, पत्रकार परिषद हुई, ये सब बातें भी थोड़ी सी सामने आई और उसके वजह से हर्षवर्धन सपकाळ ने ये जो भी कुछ डायलॉग किया है ऐसा बोला जाता है. देखिए, कांग्रेस के पास अब कोई मुद्दा नहीं रहा, इस वजह से जो है तो ऐसी बातों को सामने ला रहे. इस राज्य में महिला का सम्मान राजकीय, सामाजिक और सभी क्षेत्र में महिला का एक सम्मान, सभ्यता, ये हमारी संस्कृति है, सभ्यता है, राज्य की सभ्यता रही. और इसमें जो है तो कांग्रेस के पास कोई मुद्दा नहीं है रहा तो इस तरह के मुद्दे को उठा रही है. जबकि स्वर्गीय अजित दादा पवार साहब को जाकर अभी 4 महीने नहीं हुए, इसमें से निकलकर आदरणीय सुनीता वहिनी साहब आज राज्य में जो है तो बाहर पड़ी है. मेरे आपके किसी सर्वसामान्य के घर में अगर कोई हादसा होता है तो जाहिर है कि वो 6 महीने तक तो बाहर नहीं निकलती. और ये महिला होकर जो है तो इतनी ताकत के साथ पूरे मैदान में निकला, इतने हौसले के साथ मैदान में निकलकर हर समाज को, हर पूरे राज्य को जो है तो रिलीफ देने का काम, हर जगह की मसाइल को हल करने का काम आदरणीय सुनीता वहिनी साहब की जानिब से हो रहा है. और उसको जो है तो इस वक्त अगर कांग्रेस पार्टी की प्रदेश अध्यक्ष की जानिब से इस तरह की जो है तो हरकत होती है तो ये बहुत ही शर्मनाक बात है. इसलिए जो है तो हम सभी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के कार्यकर्ता इसका निषेध करते हैं और तीव्र निषेध करते हैं. त्याच्याबरोबर काही महिला संघटना सभापती आहेत, त्यांना पण आपण बोलू. आरतीताई बनसोडे आहेत. हर्षवर्धन सपकाळ यांनी जो आपल्या महाराष्ट्राच्या लाडक्या उपमुख्यमंत्री आहे सुनेत्राताई पवार, जो त्यांनी त्यांचा केलेला अवमान आहे त्याच्याबद्दल आम्ही आज या ठिकाणी जाहीर निषेध करतोय. आपल्या महाराष्ट्रामध्ये असा महिलांचा अवमान व्हायलाच नाही पाहिजे, सन्मान करायला पाहिजे. कारण की आपले नेते जे होते अजितदादा, ते गेल्यानंतर 3ऱ्याच दिवशी त्यांनी आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन आपल्या महाराष्ट्राला कुठल्याच पोरकेपणाची जाणीव त्यांनी भासून दिलेली नव्हती.
त्यांनी एवढ्या ठामपणे एवढं हे करून सगळं दुःख त्यांचं बाजूला सारून आपल्यासाठी त्या शपथ घेऊन महिलांसाठी सगळ्या महाराष्ट्रासाठी उभा राहिल्या, तर त्यांना आपण नक्कीच ताकद दिली पाहिजे. त्यांचा अवमान झाला नाही पाहिजे, त्यांना एक सन्मान दिला पाहिजे. प्रत्येक पुरुष असो स्त्री असो ताईंचा सगळ्यांनी सन्मान केला पाहिजे. आणि हे हर्षवर्धन सपकाळ यांनी जो त्यांचा अवमान केलेला आहे त्याबद्दल आम्ही हे तीव्र आंदोलन करून त्यांचा जाहीर निषेध करतो. सर्वप्रथम मी जाहीर निषेध करते आणि जे हर्षवर्धन सपकाळ यांनी जे सुनेत्राताई यांच्याबद्दल जे वक्तव्य बोलले त्यांचा मी जाहीर निषेध करते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून. आणि महिलांचा सन्मान केला पाहिजे सर्वांनीच, आणि आम्ही हे सहन करणार नाही जे असं महिलांचा अपमान करतात त्यांचा मी जाहीर निषेध करते. आज जो हर्षवर्धन पाटिल अर्जुन सपकाळ ने जो हमारे सुनेत्राताई के बारे में जो बोला उसके ज़िम्मन में हमने यहाँ मोर्चा निकाला। और ऐसे व्यक्ति को हम इसके बाद भी अगर उसने इस पे हम अगर इत्मीनान नहीं हुआ तो इससे भी बड़ा आंदोलन उसके खिलाफ में निकालेंगे। क्योंकि तो ये सबने बोले कि महाराष्ट्र में ये संस्कृति नहीं है, अपने पास महिला का सम्मान होता, ये अपना गंगा जमुना तहजीब का महाराष्ट्र है, अपन हिंदू मुस्लिम भाई भाईचारे से रहते हैं। यहाँ पे ऐसे वाद विवाद नहीं होना चाहिए। राजकारण जगहों पे अगर उसने जल्द से जल्द माफी नहीं मांगा, हम बहुत जल्द इससे बड़ा शहर बंद करेंगे, या और इससे भी जो भी हमसे हमारे ग्रुप से हमारे तमाम नगर पालिका के जाने से जो हमसे हो सका हम वो शहर के लिए शहर में करेंगे। ऐसे हम ये गवाही देते हैं, अर्बन जगह लेते हैं। बाजी जरी जाणवत असेल तरी आता आपण पाहतो या सगळ्या कार्यकर्त्यांच्या भावना, आणि या भावनामधून सगळ्यात महत्वाची घेण्यात येणारी गोष्ट म्हणजे जी महिला दुःखातून आता सावरली आणि तिनं महाराष्ट्राच्या भल्यासाठी काम करायला चालू केले म्हणजे सुनेत्राताई। आणि हे होत असताना विकासाच्या मुद्द्यावर भांडण्यापेक्षा जर एखाद्याच्या महिलेचा अवमान करणारं वैयक्तिक जर काही स्टेटमेंट होत असेल तर हे स्टेटमेंट फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेच नाही तर सामान्य जनतेतो पण निषेधार्ह आहे। कारण अजित दादाचं नाव त्या ठिकाणी जोडलंय, जे अजित दादा बीडचं बारामती करण्यासाठी प्रयत्नशील होते। आणि हे सगळे जे खंबीर नेते आहेत हा दादाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुनेत्राताई येतात। पत्रकार परिषदेमध्ये त्या स्पष्ट म्हणतात की दादांना अपेक्षित होतं ते बीड मला डेव्हलप करायचे। हे सगळं असताना हर्षवर्धन सपकाळ सारखे लोक जर असं स्टेटमेंट करत असेल तर हे सामान्य जनतेकडून पण निषेधार्हच आहे।